नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बबडीला स्वयंपाक करताना सिंधूने बघितलेलं असतं. सिंधू म्हणते की बबडी अगं काय करतेयस असं म्हटल्यानंतर बबडी घाबरते आणि तिच्या हातावर तेल उडतं. सिंधू लगेच बर्फाने बबडीचा हात शेकवते आणि ती म्हणते की अगं बबडी तुला काही हवं होतं तर मला सांगायचंस, तू कशाला करत बसलीस? एकतर तुला घरातलं काही माहीत नाही आहे, जरा बाजूला ये मी बनवते. आणि मग सिंधू पुऱ्या तळत असते. सिंधू पुरी ताटात वाढते आणि बबडीला घेऊन डायनिंग टेबलवर येते आणि म्हणते की बस बरं जेवायला. आणि अगं तुला भूक लागली होती तर मला सांगायचंस, तू कशाला करत बसलीस? चल बरं आता खाऊन घे, थोडंसं खाल्लं की बरं वाटेल तुला. बबडी म्हणते की नाही नको. सिंधू म्हणते की अगं तू का लाजतीयस? हे बघ, खायला प्यायला माणसाने अजिबात लाजायचं नाही. कधीही भूक लागली तर बिंदास मला सांगत जा, खाऊन घे बरं चल. बबडी खूप प्रेमाने सिंधूकडे बघत असते आणि मनात म्हणत असते की ही माणसं किती चांगली आहेत. अजय आणि रीना यांना फसवण्याचा प्लॅन करताय, यांना सगळं खरं सांगून टाकू का? सिंधू विचारते की अगं बबडी काय विचार करतेयस? तर बबडी म्हणते की ताई मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला तुला हे सांगायचं आहे की सिंधू म्हणते की काही गरज नाही आहे, मला माहिती आहे तुला काय सांगायचं आहे. हेच सांगायचं आहे की तुला भूक लागली म्हणून तू खाऊन घेतलं, बाकी काय? अगं आपलंच घर आहे, कधीही भूक लागली तर बिंदास सांगत जा. आधी खाऊन घे बरं, मग काय बोलायचं ते बोल. त्यामुळे बबडी पुरी खात असते आणि तितक्यातच रीना बबडीला आवाज देत तिथे येते. रीनाचा आवाज ऐकून बबडीला ठसका लागतो. सिंधू रीनाला म्हणते की बरं झालं तुम्ही आलात. अहो हिला भूक लागली होती, मीच हिला म्हटलं की अगं भूक लागली होती तर कशाला काही करत बसायचं, मला आवाज द्यायचास. रीना म्हणते की अगं अशीच आहे ती आणि लंडनला आता दिवस सुरू झाला असेल ना, त्यामुळे तिला सकाळी सकाळी खायची सवय. म्हणजे खरं तर आम्हीच हा नियम लावलाय, सकाळी उठलीस की पोटभर नाश्ता करायचास. सिंधू म्हणते की खरं सांगू का बबडी, तुला खूप छान माणसं मिळाली. रीना म्हणते की अगं मी तिला किती वेळा सांगितलंय की तुला काही लागत असेल तर मला सांग, मी बनवून देत जाईल. पण नाहीच बोलत काही, ती अगदी शांतच असते. अनाथ आहे ना? तर सिंधू म्हणते की तुला एक सांगू, मी पण तुझ्यासारखीच आहे, अनाथ. माझी आई मला आठवतही नाही. आप्पांनी मला लहानाचं मोठं केलं पण आता तेही सोडून गेलेत. पण तरीही आपण हार नाही मानायची, आपल्याला जे पाहिजे असेल त्याच्यासाठी लढायचं. आपण स्वतःला हिंमत द्यायची, आपल्या पाठीशी कोणी उभं राहणारं नाही म्हणून आपण स्वतः लढायचं. कळतंय का तुला? चल खाऊन घे बरं. बबडी म्हणते की नाही नकोय मला. सिंधू म्हणते की रीनाताई आता तुम्हीच सांगा बरं, माझं तर अजिबातच ऐकत नाही आहे ही. तर रीना नाईलाजाने म्हणते की अगं बबडी तुला भूक लागली असेल तर खाऊन घे. बबडी म्हणते की नाही मला भूकच नाही आहे. सिंधू म्हणते की अगं असं काय करतेस, मी भरवू का तुला? थांब मीच भरवते. रीना मात्र फार रागाने बबडीकडे बघत असते. सिंधू म्हणत असते की हे सगळं संपवायचं, अजिबात इथून उठायचं नाहीच. तर इकडे अजय सोन्याच्या बिस्किटांची बॅग घेऊन निघालेला असतो. मनात विचार करतो की अर्ध्या तासात सोनारांची दुकानं उघडेल, ही बिस्किटं मी त्यांना देईल आणि त्या माणसांचे लगेच पैसे देऊन टाकेल. तेवढ्यातच ऋतुराज तिथे येतो. तर अजय त्याला विचारतो की काका कुठे दुकानात चाललायस का? ऋतुराज म्हणतो की बिझनेस म्हटलं की सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात. तितक्यातच अजय मुद्दाम फोनवर बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की अरे त्यात थँक्यू कशाला, 3 दिवसात तुमचे पैसे डबल झाले ना. वा वा वा. आणि बाकीच्यांचं काय झालं? अरे बापरे, त्यांनाही फायदा झाला. नाही म्हणजे आमचं काम आहे आता, आम्ही बिझनेससाठी इन्व्हेस्टमेंट देतो ना. हो इंडियात आलो आहे मी, भेटूयात आपण नक्की, चला बाय बाय. ऋतुराज विचारतो की कामाचा फोन वाटतो. अजय म्हणतो की हो तुम्हाला मी म्हटलं होतं ना आमचा इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे, तर इंडियाचे एक क्लायंट आहे, त्यांचे पैसे डबल झालेत. तर ऋतुराज विचारतो की अरे बापरे, कुठे इन्व्हेस्ट करतोस? अजय म्हणतो की बाहेर देशात अगणित अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यामुळे कुठेही पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. ऋतुराज म्हणतो की समजा मलाही तुझ्या बिझनेसमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर तू करशील का? अजय म्हणतो की तुमचे पैसे? नाही नको. तर ऋतुराज विचारतो की का बरं? अजय म्हणतो की नाही, ते नात्यात व्यवहार वगैरे नको, वाद होतात, भांडणं होतात, पुढच्या वेळी काय एवढं हक्काने राहता येईल का आमच्या घरात? ऋतुराज म्हणतो की तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण नेहमी तसं होईल असं नाही ना. अरे मला खरंच तुझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. अजय म्हणतो की हवं तर काका मी तुम्हाला बिझनेस कसा करायचा, इन्व्हेस्टमेंट कुठं करायची, कशात करायची, रिटर्न्स काय आहे, मी सगळं सांगतो, पण तुम्ही तुमच्या रिस्कवरती इन्व्हेस्ट करा. ऋतुराज म्हणतो की अरे असं काय बोलतोयस, यातलं सगळं तुला माहिती आहे, तूच करून द्यायला हवंस. अजय म्हणतो की आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर मी तुम्हाला एक स्कीम सांगतो, म्हणजे त्यामध्ये पैसे डबल होतील. ऋतुराज म्हणतो की 1 महिन्याची नाही, तू म्हटला ना 15 दिवसात पैसे डबल होतील, ती स्कीम सांग. अजय म्हणतो की पण ते जरा रिस्की आहे, पण ते जरा छोट्या अमाऊंटचे स्लॉट मिळत नाही ना,
तर ऋतुराज विचारतो की किती अमाऊंटचे स्लॉट आहेत. अजय सांगतो की 15 लाखापासून सुरुवात आहे. म्हणून काका सांगतो याच्या नादी नका लागू तुम्ही. अजय ऋतुराजला म्हणतो की नाही नको, नात्यात व्यवहार वगैरे नको आहेत. आणि मग पुन्हा वाद होतात, भांडणं होतात. पुढच्या वेळी काय आम्हाला हक्काने राहता येईल इथे. ऋतुराज म्हणतो की नाही नाही तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण नेहमीच असं होईल असं नाही ना. अरे मला खरंच तुझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. अजय म्हणतो की काका प्लीज तुम्ही माझ्याकडे असं मागू नका. वाटलंच तर मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कशी करायची, कसे रिटर्न मिळतात हे सगळं सांगतो. पण मग तुम्ही तुमच्या रिस्कवरती इन्व्हेस्ट करा. ऋतुराज म्हणतो की अरे असं काय करतो, यातलं सगळं तुलाच माहिती आहे, तूच करून दे. अजय म्हणतो की आता तुम्ही एवढा मला आग्रह करताय तर मी तुम्हाला एक स्कीम सांगतो, त्यामध्ये पैसे डबल होतील. ऋतुराज म्हणतो की नाही नाही ती नाही, ते 15 दिवसात पैसे रिटर्न होतात ती स्कीम सांग मला. अजय म्हणतो की पण ते जरा रिस्की आहे. ऋतुराज म्हणतो की तू घेशीलच की सांभाळून. अजय म्हणतो की अहो मी घेईल सांभाळून, पण छोट्या छोट्या अमाऊंटचे स्लॉट मिळत नाही ना. 15 लाखापासून सुरुवात आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की हळूहळू इन्व्हेस्ट करू आणि मोठं होऊ. बरं 10:30 वाजले, मला मीटिंगला जायचंय, चला मी येतो. ऋतुराज विचार करतो की 15 दिवसात पैशांचे डबल, 15 लाखाचे 30 लाख, अरे वा. तर इकडे रीना रेश्माला सांगत असते की तिथे लंडनला आम्हाला काहीही कामं करायला लागत नाही. मस्त दिवसभर घरात TV बघायचा, आराम करायचा आणि विकेंडला पार्टीही असतात. रेश्मा म्हणते की पण मी असं ऐकलं होतं की स्वतःचे कामं तिथे स्वतःच करावे लागतात. रीना म्हणते की हो पण भरपूर पैसा असेल तर मग काही फरक पडत नाही. अगं आता माझ्याकडेच बघ, माझ्याकडे सगळ्या कामांसाठी मशीन आहेत, म्हणजे केर काढायला, भांडे घासायला, सगळ्यांना. रेश्मा विचारते की आणि स्वयंपाक, तर रीना सांगते की स्वयंपाकासाठी रोबोट आहे. घरी यायच्या आधी फक्त त्याला सांगायचं की काय हवंय म्हणून, तर घरी यायच्या आधी सगळं काही रेडी असतं. आपण तर फक्त आपल्या बिझनेसकडे लक्ष द्यायचं, बाकी कशाकडेही लक्ष नाही द्यायचं. रेश्मा म्हणते की जर मी तिथं आले तर मीही बिझनेस करू शकते का. रीना सांगते बिझनेस तर कोणीही करू शकतं, एकदा तिथे गेलं की मस्त सेट होतं सगळं आणि मग मस्त राजा राणीसारखा संसार. रेश्मा मनात विचार करते की जर आम्ही बाहेर गेलो तर आम्ही दोघंच असू, किती मज्जा येईल ना. रोज हवं तसं वागायचं, रोज पार्टी, कोणी काहीच विचारणार नाही, किती मज्जा येईल. ताई मी रिषभसोबत बोलते, तोपर्यंत प्लीज तुम्ही कोणाला काही सांगू नका हा. तर रत्नाकर आणि ऋतुराज दोघंही रुक्मिणीच्या रूममध्ये येतात. ते रुक्मिणीला विचारतात की काही नाही, काल ठेवलेलं सोनं घ्यायला आलो होतो. रुक्मिणी म्हणते की का बरं रे, काल ठेवलं होतं आणि आज लगेच हवंय. रत्नाकर म्हणतो की काय आहे ना, एक मोठी ऑर्डर आली होती म्हणून हवं होतं. ऋतुराज पटपट लॉकर उघडून त्यातली बिस्किटं बाहेर काढतो आणि पुन्हा लॉकर क्लोज करतो आणि म्हणतो की चला आता. रुक्मिणी म्हणते की चला काय, ऋतुराज बिस्किटं मोजून घेतलीस का. आपण व्यवहार करतो ना, मी किती वेळा सांगितलंय की देताना घेताना मोजून घ्यावीत. ऋतुराज म्हणतो की असं काय करतेस वहिनी, तुझ्या रूममध्ये आहे, लॉकरमध्ये सेफच असणार. रत्नाकर म्हणतो की ऋतुराज वहिनी सांगते तर एकदा मोजूनच घे ना. ऋतुराज बिस्किट मोजायला लागतो आणि सांगतो की दादा 20च आहेत. रत्नाकर विचारतो की अरे 30 होती ना. ऋतुराज म्हणतो की अरे 30च होती, मीच ठेवली होती. रत्नाकर त्याला पुन्हा एकदा मोजायला सांगतो, परंतु ऋतुराज म्हणतो की 20च आहे. रुक्मिणी म्हणते की पुन्हा एकदा चेक कर बरं. ऋतुराज पुन्हा लॉकर चेक करतो, परंतु त्यात काहीही नसतं. आता मात्र रुक्मिणी आणि रत्नाकरला मोठा धक्का बसतो. रत्नाकर त्याच्या हाताने देखील मोजतो, परंतु बिस्किटंही 20च असतात. रुक्मिणी म्हणते की हे सर्व कसं शक्य आहे. तर इकडे सर्वजण बसलेले असतात. रत्नाकर म्हणतो की बहिणी तू जरा शांत होशील का, हे बघ घरातच असेल, कुठेतरी सापडेल. रुक्मिणी म्हणते की असं काय बोलतोयस रत्नाकर, प्रत्येकाच्या खोलीत शोधलं ना आपण, नाही सापडलं. आणि आपण सोनं शोधतोय, छोटं मूल नाही आहे की लपून बसलं आणि मग नंतर बाहेर येईल. मला तर काही सुचेनासच झाले. तर ऋतुजा म्हणते की ती बिस्किटं रात्रीची घरी आली आणि बाहेरचा कुठलाही व्यक्ती घरात आलेला नाही आहे. मग ती बिस्किटं गेली कुठे. रेश्मा म्हणते की हो ना, काल रात्री उशिरापर्यंत आपण इथेच गेम खेळत बसलो होतो आणि घरात सर्वे असताना चोर घरात शिरूच कसा काय शकतो. ऋतुराज म्हणतो की हो तेच ना, सगळेजण घरातलेच होते, बाहेरचं तर कोणीच नव्हतं, मग कोणी केलं असेल. सिंधू म्हणते की मला असं वाटतंय की सोनं घरातच असेल, मला नाही वाटत की ते घराबाहेर कुठे गेलं असेल. रुक्मिणी म्हणते की अगं काय बोलतीयस तू, मी काय खोटं बोलतीये का, घरात कुठेही सोनं नाही आहे, मला हौस आहे का, माझा उगाच रागा होतोय. सिंधू म्हणते की तसं नाही काकू, पण ठेवताना जरा वर खाली झालं असेल. रुक्मिणी म्हणते की तू उगाचच अकलेचे तारे तोडू नकोस, सोनं गायब झालंय किंवा चोरीला गेलंय, कोणी चोरलंय कसं चोरलंय मला काही माहीत नाही, मला तर फक्त एवढंच माहिती आहे की सोनं सापडायला हवं. सिंधू मनात विचार करते की ह्या घरात सोन्याची बिस्किटं आली आहे हे फक्त घरच्या माणसांनाच माहिती आहे, म्हणजे चोरी घरातल्याच कोणीतरी केली आहे किंवा घरातल्यांच्या मदतीने बाहेरच्या कोणीतरी.
नाही, पण मी आता कोणावरच संशय घेऊ शकत नाही. काय करू मी? हा, पण जर त्या सोन्याच्या बिस्किटांमध्ये एक ट्रॅकिंग चिप होती असं सांगितलं तर? ज्याने कोणी ते चोरले ते घाबरून परत ठेवून देईल किंवा त्याची चोरी तरी कबूल करेल. येस सिंधू, हेच बरोबर आहे असंच सांगते सगळ्यांना. रत्नाकर म्हणतो की मला असं वाटतंय की आपण ऑफिशियल पोलीस कंप्लेंट करूयात. मला असं वाटतंय की कंप्लेंट केली तर पोलीस तपासाला तरी लागतील. रत्नाकर म्हणतो की हो ना, आणि राघवसुद्धा घरी नाही आहे, त्याचीही मदत घेता येत नाही आहे. रीना तिथे आलेली असते. सिंधू म्हणत असते की बाबा, घरात एका पोलीस ऑफिसरची बायको असताना आणि एका पोलीस ऑफिसरची मुलगी असताना आपल्याला कोणाला काहीच सांगायची गरज नाही आहे. तुम्ही विसरलात का, त्या प्रत्येक सोन्याच्या बिस्किटामध्ये एक चिप आहे जी की ट्रॅकरच्या मदतीने ट्रॅक करता येते. आपलं सोनं कुठंही जाणार नाही. ट्रॅकरच्या मदतीने पोलीस लगेच ते शोधून काढतील. आपलं सोनं मिळालंच म्हणून समजा. रीना जेव्हा हे ऐकते, रीनाला मात्र चांगलाच घाम फुटतो. रीना पटकन अजयकडे येते आणि म्हणते की अजय, बरं झालं तू इथेच भेटलास. मला वाटलं तू गेलाच होता. अजय सांगतो की अगं मी गेलो होतो, पण त्यांची दुपारची शिफ्टिंग आहे, ते म्हणाले दुपारी आहे. रीना म्हणते की नशीब वाचलो आपण. अरे आता आपल्याला पटकन काहीतरी करायला हवंय. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. बाहेर सगळ्यांना कळलंय की सोन्याची चोरी झाली आहे. अजय म्हणतो की पण कसं? रीना म्हणते की मला नाही माहिती, पण रुक्मिणी आत्या आहे ना, तिने बिस्किटं मोजली आणि मग तिला कळलं, आणि मग तिला समजलंय की 10 बिस्किटं कमी आहेत. अजय म्हणतो की आपण पहिल्यांदा त्यांच्यामध्ये बाहेर थांबूयात, नाही तर आतमध्ये आपण थांबलो तर त्यांना संशय येईल. रीना म्हणते की अरे पण तिकडं जाऊन बोलायचं काय? अजय म्हणतो की काहीच नाही, त्यांना असं दाखवायचं की आपल्याला काही माहीतच नाही आहे. बरं ठीक आहे, मी ही बॅग खाली करून येतो, तू हो पुढे. रीना पुढे जाते तर अजय बॅगमधली असलेली सोन्याची बिस्किटं त्याच्या खिशामध्ये टाकतो. रीना आणि अजय दोघंही बाहेर येतात. अजय विचारतो की काय झालं, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का दिसताय? रीना विचारते की काय झालं आत्या? रुक्मिणी सांगते की काल घरातलं सोनं गायब झालंय. माझ्या खोलीत आम्ही सेफमध्ये सोनं ठेवतो, माझ्या मते ते चोरीला गेलं असावं. घरी सगळ्यांच्या खोल्यांमध्ये बघितले पण कुठंही सोनं सापडलं नाही आहे. अजय म्हणतो की सगळीकडे शोधलं, पण आमच्या रूममध्ये नाही शोधलं ना. हवं तर आमच्या रूममध्ये पण चेक करा, आमच्या बॅग्स पण चेक करा. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजय म्हणतो की हे बघ सिंधू, सगळ्यांची बॅग चेक कर. हे बघ, ही रीनाची बॅग आहे, रीनाची बॅग चेक कर. सिंधू म्हणते की अजय भाऊजी, तुम्हाला सांगितलं ना, आपल्याला त्याची काहीही गरज नाही आहे. मी DIG सरांना ऑलरेडी कळवलंय, ते सांगतीलच मला. अजय तिला विचारतो की तू पोलिसांना फोन केला? तर सिंधू म्हणते की हो. अजयला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. तर मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.